नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? यंत्रा फूडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चटपटीत आणि झटपट होणारा हा बासमतीचा सुटसुटीत असा व्हेज पुलाव। तर इथे साहित्य घेतलेलं आहे मी पुलावासाठी। हे कांदा घेतलेला आहे, इथे बटाटा घेतलेला आहे, कोथिंबीर, मीठ, हळद, जिरे घेतलेलं आहे आणि इथे फरसबी आणि गाजराचे तुकडे घेतलेले आहेत, मटार घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो। आणि हा आहे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला। इथे पाठीमागे त्याची सगळी रेसिपी दिलेली आहे। तर इथे सगळं साहित्य घेऊन झालेलं आहे। आता मी गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये घातलेलं आहे तेल आणि तेलाबरोबरच मी थोडंसं 2 चमचे साजूक तूप घालणार आहे। तर इथे बरोबर 2 चमचे मी साजूक तूप घेतलेले आहे। आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घालू शकता, पण मी इथे 2च चमचे घेतलेले आहे। आता तूप आणि तेल आपलं छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये घातलेलं आहे मी जिरं। आणि जिरं छान फुललं की त्यावर लगेचच आपण कांदा घालायचा आहे। तर इथे कांदा घातलेला आहे। आता कांदा आपण छान परतून घेऊया, अगदी ब्राऊन रंगावर येईपर्यंत। तर इथे बघा आपला कांदा परतून होत आलेला आहे। आता मी घालणार आहे टोमॅटो, आणि टोमॅटो देखील आपण परतून घेऊया। तर आता टोमॅटो देखील परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्येच घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या देखील परतून घ्यायच्या आहेत। तुम्ही हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घालू शकता, कारण मी हा फक्त हिरव्या मिरचीमधलाच पुलाव करणार आहे, तिखट न घालता। तर इथे आता फरसबी, बटाट्याचे काप आणि मटार, गाजर घातलेली आहे। आता हे सगळं मिश्रण आपण छान असं परतून घेऊया। तर इथे मी हे परतून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं वाफलं जाईल ते। तर आता हे परतून झालेलं आहे। ह्यावर मी पूर्ण एव्हरेस्टचा जो मसाला घेतलेला होता तो घातलेला आहे, हळद घातलेली आहे, मीठ देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालू शकता, कारण काही जणांना जास्त लागतं, काहींना कमी लागतं। तर इथे आता हे सगळं घालून मिश्रण एकजीव करूया। आता आपण घालणार आहोत तांदूळ। तर हे बासमती अख्खा तांदूळ आहे। हा मी थोडा वेळ 15 मिनिटासाठी धुवून स्वच्छ बाजूला ठेवलेला होता, म्हणजे आपला पुलाव असा छान सुटसुटीत होतो। तर इथे आता हे देखील मिश्रण एकत्र झालेलं आहे। आता पाणी आपण आपल्या अंदाजाने घालायचं आहे, कारण मी हे पूर्ण अर्धा किलो तांदूळला जवळपास 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे। काही जणांना थोडा मऊ लागतो, तर मी इथे थोडासा सुटसुटीत करते म्हणून पाणी 1.5 तांब्याच घातलेलं आहे। तर चला आता आपण कुकर बंद करून 3 शिट्ट्या काढून घेऊया। तर जवळपास आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर देखील थंड झालेला आहे, इथे बघू शकता। आणि आपला जो पुलाव आहे तो खूप छान झालेला आहे, इथे वाफा येत आहेत। तर बघू शकता खूप कलर देखील छान आलेला आहे आणि परफेक्ट प्रमाणामध्ये आपला भाज्या, राईस शिजलेला आहे। तर इथे बघू शकता मस्त असा आपला राईस तयार झालेला आहे। तर नक्की करून बघा आणि कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।